माझं नाव अनंत रमेशचंद्र भुतडा. किती वर्षापासून कांद्याचा व्यापार करता? सर वडिलोपार्जित व्यापार आहे. 20 वर्षापासून 25 वर्षापासून व्यापार करत आहे. आता काय नेमकी परिस्थिती कांद्याची, भाव का पडतात कांद्याचे? सर निर्यात मूल्य 20% जे आता लागू आहे त्याच्यामुळं आहे ना सर, समोर डिमांड नाही आहे. डिमांड नसल्यामुळं माल जात नाही निर्यातीमध्ये. आणि दुसरी गोष्ट, वातावरणाच्या खराबी असल्यामुळं माल बाहेर टाकू शकत नाही. बाहेर न टाकल्यामुळं माल शेडमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा माल खराब होतो आणि त्या मालाला डीर वगैरे येतात. थोडंसं शेतकरी बी भाव कमी असल्यामुळं कच्चे माल घेऊन येतात मार्केटमध्ये, त्याच्यामुळे मालाचे नुकसान खूप होत आहे. बरं, हा जो माल आहे हा कुठे कुठे पाठवतो आपण? हा माल पूर्ण एक्सपोर्टला पण जातो, डोमेस्टिकमध्ये सगळीकडे जातो. आसाम, बिहार, तुमचं पंजाब, हरियाणा, दिल्ली सगळीकडे जातो. मालाची क्वालिटी नसल्यामुळं मालाचे भाव खाली होत आहे. आणि तसंच गुजरातमध्ये पण खूप प्रचंड प्रमाणात आवक असल्यामुळं मालाचे भाव कमी झाले. काय नेमका हा कांदा तुम्ही कुठे कुठे पाठवला आणि काय काय त्याच्या? सर मी बंगालमध्ये पाठवला, आसाममध्ये पाठवला. मालाची कटिंग कच्ची असल्यामुळं माल चांगले पोहोचत नाही, माल खराब पोहोचत आहे. काय परिणाम होतो याच्याने सर समोर दर भेटत नाही आणि इथल्या खरेदीपेक्षा तिथून समोरून नुकसान येत आहे. काय नेमकं तोडगा? निर्यात मूल्य शून्य झाली पाहिजे साहेब. काय होईल त्याच्याने? निर्यात मूल्य शून्य झाल्याने काय होईल साहेब, समोर ड्युटी कमी लागेल. ड्युटी झिरो झाल्यामुळं माल थोडाफार एक्सपोर्टला निघून जाईल. एक्सपोर्टला निघून गेल्याने थोडाफार दर भेटेल साहेब. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.